नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर. मी विश्वास ठोंबरे आपले स्वागत करतो. आज आपण इयत्ता 9वी आपला आजचा विषय आहे भूगोल. यामध्ये आपण आपला जो घटक आहे तो म्हणजे बाह्य प्रक्रिया. बाह्य प्रक्रिया भाग 1 या घटकाची आपण माहिती घेत आहोत. बाह्य प्रक्रिया या भागाची माहिती घेत असताना आपण यापूर्वी विदारण, जसं रासायनिक विदारण, कायिक विदारण याबाबतची सुद्धा माहिती घेतली होती. आता त्यामध्ये जैविक विदारण सुद्धा आहेच आणि हे जैविक विदारण वास्तविक पाहता सजीवांकडून होत असतं हे आपल्यासमोर या चित्रावरून दिसून येतेच. आता इथे सुद्धा जैविक विदारण म्हणजे वनस्पती जी आहे त्या वनस्पतीकडून घडलेलं आहे ही आपल्याला दिसते. आता याच्यापूर्वी आपण एक प्रयोग घेतला होता की, आणि तो प्रयोग होता जसं सांगितलं होतं की विदारण कशा पद्धतीने होत असतं. आता इथे एक प्रयोग, कांद्याचा प्रयोग आपण मागच्या तासिकेला सांगितला होता की एक कांदा घ्यायचा आहे, तो मधोमध कापायचा आहे आणि कापलेले जे काही भाग आहेत बघा, ह्या कापलेल्या भागाचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला प्रत्येक कांद्याचा जो काही भाग आहे म्हणजे या ठिकाणी त्याला पापुद्रा वगैरे आलेला दिसतो. म्हणजे अशा पद्धतीने इथे प्रत्येक हे जे 1, 2, 3 अशा पद्धतीने जे भाग दाखवलेले आहेत कांद्याचे, अशा पद्धतीने खडकाचे भाग असतात म्हणजे थर असतात. आणि मग अशा वेळेला हे खडकाचे खडक जेव्हा तापतो तेव्हा आतला भाग सुद्धा तापत असतो आणि नंतर जेव्हा तो थंड होतो तेव्हा तो भाग जेव्हा तो सुद्धा थंड होत असतो. मग त्यावेळेला ते काय होतात, सुटे होत असतात. तसंच हा जो कांदा आहे, कांद्या जर आपण असा याला अलग अलग करण्याचा प्रयत्न केला तर हे सुटे होतात. म्हणजे एखाद्या पापुद्र्यासारखे हे खडकाचे भाग सुटे होत असतात. हे त्या खडकाचं काय होतं, अपपर्णन होत असतं. ही जी क्रिया आहे ही अपपर्णाची क्रिया आहे. आता इथे सुद्धा दाखवले बघा, इथे कशी कांद्यासारखे असे गोल गोल भाग दाखवले, म्हणजे ही अपपर्णाची क्रिया आहे इथे दाखवलेली. आता कायिक विदारण जे दाखवलं गेलं की कायिक विदारण मुख्यतः कोणत्या गोष्टीमुळे होत असतं, तापमान, दहिवर, स्फटिकांची वाढ, दाबमुक्ती आणि पाणी या घटकांमुळे ह्या कायिक विदारणाच्या क्रिया होत असतात. आता इथे एक भाग दाखवला की जसं अनाच्छादनाचे काही प्रकार सांगितलेत. म्हणजे इथे काय विदारण, विस्तृत झीज आणि क्षरण असे 3 प्रकार आहे. आता त्या 3 प्रकारामध्ये काय दाखवले, विदारणामध्ये कायिक विदारण आहे, रासायनिक विदारण आहे, जैविक विदारण आहे. आता विस्तृत झीज जे आहे त्यामध्ये काय आहे, मंद प्रवहन, जलद प्रवहन, मोठ्या प्रमाणात जलद प्रवहन आणि अवतलन रूप असं हे या विस्तृत झीजेचं रूप आहे. आता क्षरणामध्ये काय दाखवलंय, भौतिक क्षरण आणि रासायनिक क्षरण असं ह्या आच्छादनाचे हे प्रकार आपण 3 भागामध्ये आहेत. एक विदारण, विस्तृत झीज आणि क्षरण यामध्ये आहेत. आता एक भाग आहे यामध्ये तापमान. आता तापमान जे आहे या तापमानाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर ज्यावेळेला तापमान वाढतं त्यावेळेला खडकातील खनिजे काय होतात, प्रसरण पावतात आणि कमी तापमान जेव्हा होतं तेव्हा त्या खडकातील खनिजे काय होतात, अंकुचन पावतात. म्हणजे सततच्या प्रसरण आणि अंकुचनामुळे त्या कणांमध्ये काय होतं, ताण निर्माण होतो. आता खडकातील प्रत्येक खनिजामधील तापमान फरक वेगवेगळा असतो. नंतर खनिजाच्या कमी जास्त प्रसरणामुळे त्या कणामध्ये निर्माण होणारा ताण कमी जास्तही असतो. परिणाम काय होतो, खडकांना तडे जातात आणि खडक काय होतात, फुटतात. आता उष्ण वाळवंटी प्रदेश जो आहे, या उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये विदारणाची जी काही क्रिया आहे हे विदारण मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं असं ह्या तापमानाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल. नंतर दुसरा भाग आहे त्यातला दहिवर. आता दहिवराचा परिणाम काय होतो, तर ज्यावेळेला पाणी गोठत असतं त्यावेळेला त्या पाण्याचं तापमान 0 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा काय होतं, कमी होतं. आता ज्या प्रदेशामध्ये तापमान काही काळ 0 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी असतं त्या ठिकाणी जे काही खडक असतात त्या खडकातला जर तडे गेलेले असतील त्या तड्यांमध्ये काय होतं, जे काही पाणी आहे ते पाणी जर साठलेलं असेल
तर ते काय होतं, त्या ठिकाणी गोठतं, म्हणजे त्या ठिकाणी त्याचा बर्फ तयार होतो. आता बर्फ तयार झालं आणि गोठल्यामुळे त्याचं काय होतं, आकारमान वाढतं. आकारमान वाढल्यामुळे त्या खडकामध्ये काय होतात, ताण निर्माण होतो आणि खडक छिन्न भिन्न प्रकारे ते फुटत असतात. या ठिकाणी ही एक आकृतीसुद्धा समोर दाखवलेली आहे ती. नंतर पुढचा एक भाग येतो म्हणजे स्फटिकांची वाढ, असा एक भाग आहे. आता स्फटिकांची वाढ यामध्ये काय असतं की समुद्राचा भाग असतो आणि समुद्राच्या भागामध्ये समुद्राचा जो काही किनारा आहे त्या किनारी भागामध्ये समुद्राच्या ज्या काही लाटा असतात त्या लाटा सारख्या म्हणजे येत असतात. त्या लाटा त्या ठिकाणी आदळतात आणि मग सागरी जलाचे तुषार खडकाळ भागामध्ये आदळल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी क्षारयुक्त पाण्यात त्या खडकाचं विद्राव्य घटक जे असतात ते मिसळतात आणि ते घटक मिसळल्यामुळे त्या खडकामध्ये छोट्या छोट्या आकाराची छिद्र तयार होतात. या ठिकाणी हे चित्र दाखवलेले आहे. म्हणजेच एकंदरीत हा जो प्रकार आहे हा प्रकार आपल्याला द्रवीकरणाचा एक परिणाम आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता या छिद्रामधून काय होतं, क्षारयुक्त पाणी हे काय होतं, साचतं आणि सूर्याच्या उष्णतेमुळे या पाण्याची वाफ होत असते आणि ही वाफ झाली की ते पाणी पुन्हा निघून जातं आणि मग अशा वेळेला त्या पाण्यातील क्षाराचं स्फटिकीकरण घडून येत असतं आणि स्फटिक जास्त जागा त्या ठिकाणी व्यापतात. परिणाम काय होतो, खडकामध्ये ताण निर्माण होत असतो आणि त्या खडकावर अशाच प्रकारची ही छिद्रसुद्धा होत असतात आणि मग हे कसं दिसतं, मधमाशाचं जे काही पोळं आहे त्या मधमाशीच्या पोळ्याप्रमाणे हे आपल्याला दिसत असतं. नंतर पाणी आहे, हा एक घटक आहे. आता पाणी म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की काही प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण हे जास्त असतं आणि अशा प्रदेशामध्ये ते पाणी जेव्हा मुरतं तेव्हा त्या ठिकाणी जे काही खडक असतात त्या खडकाचं विदारण घडून येण्याची क्रिया ही मोठ्या प्रमाणात असते. उदाहरणार्थ वालुकाश्म, पिंडाश्म यासारखे जे काही खडक आहेत ते या उदाहरण म्हणून आहेत. आता हे जे खडक असतात हे खडक केवळ वाळूचे कण एकत्र येऊन किंवा त्यावर दाब पडल्याने तयार होत असतात. चिखलासारखा जो काही पदार्थ आहे या पदार्थाने वाळूचे कण पुन्हा एकत्र येतात आणि अशा खडकामध्ये पाणी मुरलं की त्या ठिकाणी एकत्र आलं की मग वाळूचे जे काही कण आहेत हे कण पुन्हा सुटे होतात आणि हे कण मूळ खडकापासून अलग होतात. म्हणजे ही जी क्रिया आहे ही क्रिया कणात्मक विदरणाची होत असते. ही जी क्रिया आहे ही कणात्मक विदरणाची क्रिया आहे असं आपल्याला म्हणता येईल. इथे सुद्धा दाखवलेलं आहे बघा, ती कशी दाखवले चित्र, कणात्मक विदरणाची क्रिया ही तापमान आणि पाणी हे दोन्ही घटक विदरणास कारणीभूत या ठिकाणी ठरले आहेत. तापमान भिन्नतेमुळे खडकाचे आकुंचन प्रसरण होत असतं, त्यात पाणी साठतं आणि ते पाणी साठल्यामुळे खडक एकमेकापासून अलग होतात आणि या विदरणालाच खंड विघटन असंही म्हटलं गेलेलं आहे. आता रासायनिक विदरणाचं एक उदाहरण आणखीन इथे दाखवलं गेलेलं आहे की जसं या रासायनिक विदरणाचा एक प्रयोग दाखवला गेला की एक ग्लास आहे, त्या ग्लासमध्ये थोडे पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 खडूचे तुकडे टाकलेत. काय होणार आहे आपण निरीक्षण करू शकतो, ते खडूचे तुकडे त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये विरघळणार आहे आणि मग पाण्याचा रंग बदलला का, पाण्याचा रंग त्या ठिकाणी खडू तर पांढरा असल्यामुळे रंग बदललेला आहे. खडूचं काय झालं, त्या ठिकाणी खडूसुद्धा तो विरघळून गेलेला आहे. म्हणजे अशा प्रकारची ही जी क्रिया ही क्रिया आपण रासायनिक विदरणामध्ये जो आपण पहिला भाग घेतला त्यामध्ये होती, त्याचा एक प्रयोग होता हा. आता रासायनिक विदरणाच्या बाबतीत आणखीन एक प्रयोग दाखवला गेला आहे की इथे की लोखंडी स्क्रू आहे आणि काही चुका असतात त्या जर ओल्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवल्या आणि मग 2-3 दिवसांनी ते कापड जर आपण उघडून पाहिलं तर काय होईल, त्या ते जे खिडे असतात किंवा चुका असतात ते गंजल्यासारखं, त्याला गंज पिवळसर रंग दिसून येईल त्याला, म्हणजे तो एकंदरीत तो गंजतो आणि त्या कपड्याला मग काय होतात, कापडावर डाग पडले आहेत का, त्या कपड्याला डाग पडलेले दिसतात. कोणत्या रंगाचे असतील
ते पिवळसर तांबट रंगाचे असतील. आता हे डाग कशामुळे पडले असावेत? कारण त्या ठिकाणी रासायनिक विदारणाची क्रिया घडली, म्हणजे ते त्या ठिकाणी ते लोखंड म्हणजे ते स्क्रू चुका आहेत त्या गंजलेल्या आहेत असं आपल्याला एकंदरीत दिसून येईल. मग आता स्क्रू चुकांच्या प्रयोगामध्ये स्क्रू आणि ज्या काही चुका आहेत त्या प्रयोगामध्ये पाण्याची भूमिका फार महत्त्वाची आहे. पाण्याची भूमिका, कारण त्यामुळे ओलसरपणा होता, त्यामुळे ते त्या ठिकाणी ते पाण्यामधले जे काही घटक आहेत त्या घटकामुळे ती क्रिया घडलेली आहे. त्याचबरोबर खडक हे अनेक खनिजाचे मिश्रण असतं, पण पाणी हे वैश्विक विद्रावक समजलं जातं. पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहजपणे विरघळतात, त्यामुळे द्रावणाची विद्राव्यता ही त्या ठिकाणी वाढत असते. काही पदार्थ पाण्यात न विरघळता द्रावणात विरघळतात आणि ज्या प्रदेशात पावसाचं प्रमाण जास्त असतं त्या ठिकाणी अशा प्रकारची रासायनिक विदारणाची जी काही क्रिया असते ही होत असते. ही रासायनिक विदारणाची ही क्रिया या ठिकाणी दाखवली गेली. हे चित्र तुमच्या समोर दिसतंय. कशा पद्धतीने या खडकाला भेगा गेलेल्या आहेत, छिद्र पडलेले आहेत, ही या रासायनिक विदारणाची क्रिया आहे. आता हे जे प्रयोग आहेत या प्रयोगावरून रासायनिक विदारणामध्ये पाण्याची भूमिका ही त्या ठिकाणी महत्त्वाची ठरलेली आहे, हे आता आपण पाहिलेलंच आहे. आता खडक जे आहेत हे खडक अनेक खनिजांचं मिश्रण आहे. पाणी हे वैश्विक आणि विद्रावक समजलं गेलेलं आहे. पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहज विरघळू शकतात आणि पदार्थ विरघळल्यामुळे त्या द्रावणाची काय झालेली विद्राव्यता वाढत गेलेली आहे, हे मगाशी मी सांगितलेलेच आहे. पण पुन्हा एकदा की जसं पाण्यामध्ये सहज विरघळू न शकणारे काही पदार्थ असतात आणि अशा द्रावणामध्ये ते विरघळतात. ज्या प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण जास्त अशा ठिकाणी या प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये घडून येतात. म्हणजे त्या ठिकाणी विदरणाची क्रिया ही फार महत्त्वाची आहे. रासायनिक विदरणाची क्रिया घडून आली की केवळ त्या पाण्यामुळे. त्याचबरोबर कार्बनन म्हणून एक क्रिया आहे. आता पावसाचं जे काही पाणी आहे ते काय होतं, जेव्हा पाऊस पडतो पावसाचं पाणी कुठून येतं, ढगातून येतं आणि ते जमिनीवर जेव्हा पडतं त्यावेळेला ते जो काही वातावरणाचा जो काही भाग आहे त्या वातावरणातून ते प्रवास करत असतं आणि त्याच्या दरम्यान त्यामध्ये हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू हा काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मिसळत असतो. त्यामधून सौम्य कार्बन तयार होत असतात आणि अशा अम्लामध्ये चुनखडीसारखे पदार्थ हे सहज विरघळतात. जसं पाणी प्लस कार्बन डायऑक्साईड म्हणजे कार्बनिक आम्ल H2O + CO2 बरोबर H2CO3 अशा प्रकारे ही कार्बनची क्रिया होत असते. त्याचबरोबर द्रवीकरण आहे. आता द्रवीकरणाचा जो काही भाग आहे तो म्हणजे काय द्रवीकरण, जसं मूळ खडकातील काही खनिजे ही पाण्यामध्ये विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात आणि त्यातील क्षारापासून रासायनिक अवक्षेपण होत असतं आणि ते चुनखडी त्या ठिकाणी तयार होते. आता याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर अहमदनगर जिल्हा आहे. या अहमदनगर जिल्ह्यामध्ये वडगाव दारिया या ठिकाणी चुनखडीचे मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक अवक्षेपण झालेलं आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर द्रवीकरणाची जी काही क्रिया आहे या द्रवीकरणाच्या क्रियेमुळे खडकातील क्षार विरघळून त्या ठिकाणी खडक हे ठिसूळ बनलेले आहेत. तर अशा प्रकारे या द्रवीकरणाचा एक भाग आहे. त्याचबरोबर भस्मीकरणाची जी काही क्रिया आहे ही भस्मीकरणाची जी काही क्रिया असते ती जशी ज्या खडकामध्ये लोह खनिज असतं त्या खडकावर अशा प्रकारची क्रिया ही घडत असते. आता खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क जेव्हा येत असतो तेव्हा लोह आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया घडत असते आणि लोहावर त्या ठिकाणी म्हणजे लोखंडावर त्या ठिकाणी काय होतो, गंज येतो. त्यामुळे खडकावर तपकिरी रंगाचा थर त्या ठिकाणी तयार होत असतो. आपण जसं मगाशी तुम्हाला दाखवलं होतं की ओल्या कपड्यामध्ये ज्या चुका आहेत त्या चुका आणि स्क्रू गुंडाळून जर ठेवलं 2-3 दिवस तर जी काही कपड्यावर जी काही क्रिया घडलेली आहे अशा प्रकारची क्रिया ही या खडकांवर सुद्धा घडून येत असते, हे आता आपल्या लक्षात येईल. त्याचबरोबर जसं जैविक विदारणाचं पण मगाशी सांगितले होतं, पुन्हा त्या जैविक विदारणाच्या बाबतीत आपण जर विचार केला तर काही आणि रासायनिक विदारणाशिवाय जैविक कारणांनी देखील या खडकाचं विदारण होत असतं. जसं आपण अनेकदा पाहिले की किल्ले पाहिलेत. आता किल्ल्यावर जे काही बुरुज आहेत त्या बुरुजावर आपण झाडंसुद्धा पाहिलेली आहेत.
पण त्या झाडं जेव्हा ती पाहिली तेव्हा त्या ठिकाणी झाडाची जी मुळं आहेत ती मुळं अगदी ते जे बुरुज असतात दगड असतात त्यापासून सुटे झालेले आपण पाहतो. याचं आणखीन उदाहरण जर सांगायचं झालं, आता मोठमोठी घरं असतात, इमारती असतात, इमारत जुन्या, त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारची झाडं ही वाढतात आणि त्या वाढलेल्या झाडांची मुळं ही बाजूला झालेली असतात आणि त्या ठिकाणी जे काही खडक दगड आहे ते सुट्टेसुद्धा आपल्याला दिसून येतात. म्हणजे हे चित्र आपण बऱ्याच ठिकाणी पाहू शकतो, जुन्या जुन्या इमारतीमध्ये किंवा किल्ल्यांच्या बुरुजांवरती, कारण किल्ले आता जुन्या वास्तू झालेल्या आहेत. नंतर विस्तृत झीज हा एक भाग आहे. आता विस्तृत झीज कशा पद्धतीने होते हे जर आपण पाहिलं तर खडकाचे जे काही सुट्टे झालेले भाग असतात हे खरं म्हणजे आपण जसं म्हणतो की जर आपण दगड फेकला तर तो काय होतो, खाली येतो. का खाली येतो? त्या ठिकाणी गुरुत्वीय बल आहे आणि गुरुत्वीय बलामुळे आपण वर फेकलेला दगड काय होतो, खाली येतो. असंच या ठिकाणी काय झालंय की उताराच्या दिशेने हे जे काही खडक असतात, खडकाचे सुटे भाग त्या उताराच्या पायथ्याशी स्थिर होत असतात. म्हणजे ही जी क्रिया आहे ही क्रिया कशी झालेली आहे, अनेक वर्षापासून घडत आलेली क्रिया आहे ही. आणि त्यामध्ये ज्या ठिकाणचा जो उतार आहे जो तीव्र असतो त्या ठिकाणी ही क्रिया म्हणजे हे तुकडे सुद्धा साचत असतात तीव्र उताराच्या पायथ्याशी. नंतर काही ठिकाणी शंकू आकाराचा ढिगारा त्या ठिकाणी तयार होत असतो. आता ही जी विदारणाची क्रिया आहे या विदारण प्रक्रियेमधून सुट्टे झालेले जे कण असतात त्या कणांची जी काही हालचाल जी असते ती केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होत असते. आपण पाहतो जसं दगड फेकला की खाली येतो, म्हणजे या ठिकाणी गुरुत्वीय बल आहे. आणि ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला विस्तृत झीज असंही म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे विस्तृत झीज आहे ही विस्तृत झीज दोन प्रकारची आहे. एक म्हणजे तीव्र गतीने होणारी तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज आणि दुसरी म्हणजे मंद गतीने होणारी विस्तृत झीज. अशा प्रकारे दोन प्रकारे या झीजेचे प्रकार सांगितलेले आहेत. आता तीव्र गतीने जी काही होणारी झीज आहे त्यामध्ये जसं दरडी कोसळणे, बघा दरडी फटाफट कोसळतात मोठमोठ्या. नंतर भूस्खलन एकदम अचानक झटकन होत असतं, जमीन एकदम अचानक खचत असते. म्हणजे एकदम जलद ह्या क्रिया घडत असतात. आणि जेव्हा ह्या क्रिया जलद होत असतात त्यावेळेला मोठ्या प्रमाणे विध्वंसक अशा प्रकारची हानी होत असते, मोठ्या प्रमाणे नुकसान होत असतं, हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे ह्या ज्या क्रिया आहेत ह्या तीव्र उतार असलेला जो काही भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतात. नंतर दमट हवामान ज्या ठिकाणी असतं अशा ठिकाणी सुद्धा अशा प्रकारच्या क्रिया घडत असतात. त्याचबरोबर विदारित पदार्थाचा उतारावर जर मोठा थर त्या ठिकाणी तयार होत असतो आणि जेव्हा अशा प्रदेशामध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाऊस पडल्यामुळे ते विदारित पदार्थ जे असतात त्यामध्ये म्हणजे पाणी मुरतं आणि त्याचं काय होतं, वजन वाढतं. आता वजन वाढल्यामुळे हे जे विदारित पदार्थ असतात हे विदारित पदार्थ वेगाच्या उताराच्या दिशेने सरकत असतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते खाली कोसळतात. जसं पुणे जिल्ह्यामध्ये माळीण या ठिकाणी जो काही अपघात झालेला आहे हा अशाच प्रकारचा एक अपघात होता. म्हणजे ही जी क्रिया आहे ही कित्येकदा पदार्थ खाली सरकण्याच्या ऐवजी ते जागेवरच खचतात आणि याला जमीन खचणं असंही म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे एकंदरीत अशा प्रकारची झीज आहे ही विस्तृत झीज ही भूकंपामुळे सुद्धा होऊ शकते. आता हे झालं तीव्र गतीने होणारी झीज. आता मंद गतीने झीज होत असते ही यामध्ये कमी उतार असतो आणि कमी उताराच्या म्हणजे सर्वसाधारण कोरड्या हवामानाच्या प्रदेशामध्ये अशा प्रकारची झीज ही होत असते. यामध्ये माती सरकण्याची जी काही क्रिया आहे ही क्रिया जास्त प्रमाणात होत असते. विशेष म्हणजे बर्फाच्छादित जे काही प्रदेश असतात या बर्फाच्छादित प्रदेशाचा जो काही सीमावर्ती भाग आहे त्या भागातला जो उतार आहे त्या ठिकाणी माती ही मंद गतीने सरकण्यामुळे या उताराला लंबरूप असे लहान लहान बांध त्या ठिकाणी तयार होतात आणि या क्रियेलाच मातलोट असं म्हटलं गेलेलं आहे. ही ज्या क्रियेला काय म्हणतात, मातलोट. म्हणजेच एकंदरीत ही सुद्धा एक मंद गतीने होणारी जी क्रिया आहे ही यामध्ये कोरड्या हवामानाच्या प्रदेशामध्ये ही होत असते. नंतर आणखी एक भाग येतो म्हणजे खनन. जसं खनन म्हणजे काय, तर खननाचं जे काही कार्य आहे, खनन म्हणजे खोदणे. आता म्हणजे अपक्षरण त्याला म्हणतात. विदारण आणि विस्तृत झीजेमुळे ही खननाची क्रिया आहे ही क्रिया होत असते आणि ही बाह्य क्रिया आहे.
आता खनन हे अनेक कारकांमार्फत घडून येतं. आता ही कारकं कोणती आहे? जसं वारा आहे, वाहते पाणी आहे, हिम नदी आहे, सागरी जल आहे आणि भूजल. याला कारकं म्हणतात आणि या कारकांमुळे ही खनन क्रिया मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. आता खनन कारकं जे आहेत त्याचा जो काही भाग आहे तो जर आपण पाहिला तर काही चित्रसुद्धा तुमच्यासमोर या ठिकाणी दाखवले जातात. जसं जमीन खचणे आहे बघा, ही चित्र, दरडी कोसळणे, भूस्खलन दाखवलेलं आहे. म्हणजे ही चित्र तुम्हाला बरीचशी माहिती देऊ शकतात. त्याचबरोबर तुम्हाला इथे काही प्रश्न मी दिलेले आहेत, जसं कायिक विदारण म्हणजे काय, रासायनिक विदारण म्हणजे काय, जैविक विदारण म्हणजे काय, हे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. त्याशिवाय इथे काही रिकाम्या जागासुद्धा तुमच्यासाठी दिलेल्या आहेत. तसं अंतर्गत भू हालचालीमुळे टिंबटिंब निर्माण होतात, भूरूपे का खडक. त्याचबरोबर भूपृष्ठावर कार्यरत असणाऱ्या बलांमुळे टिंबटिंब क्रिया घडून येतात, बाह्य या अंतर्गत. खडक फुटणे, कमकुवत होणे म्हणजे टिंबटिंब होय. विदारण का वातावरण. कोरड्या हवामानाच्या प्रदेशात टिंबटिंब विदारणाचा प्रभाव जास्त असतो, कायिक का रासायनिक. आणि दमट हवामानाच्या प्रदेशात टिंबटिंब विदारणाचा प्रभाव जास्त असतो, कायिक का रासायनिक. अशा प्रकारच्या काही रिकाम्या जागा या तुमच्यासाठी दिलेल्या आहेत. जसं इथे उत्तरंसुद्धा बघू शकता. आणखी काय भाग आहेत? जोड्या लावायला दिलेले आहेत. अपपरण, खनिजे प्रसरण पावतात, तापमान, पाण्याचे आकारमान वाढते, दहिवर खडकाचे विदारण घडून येते, दाबमुक्ती, खडकाचे थर सुटे होतात, पाणी, खडकाचा आतील खालचा थर तणावमुक्त होतो. म्हणजे अ आणि ब गट दिलेले आहेत. आता अपपरणाची जोडी जर म्हटलं तर काय, खडकाचे थर सुटे होतात, तापमान, खनिजे प्रसरण पावतात, दहिवर पाण्याचे आकारमान वाढते, दाबमुक्ती, खडकाचा आतील खालचा थर ताणमुक्त होतो आणि पाणी, खडकाचे विदारण घडून येते. अशा प्रकारे या जोड्या लावासुद्धा तुमच्यासाठी होत्या. आणि मला वाटतं बरंचसा भाग आपण या भागामध्ये घेतलेला आहे. या पाठाचं तुम्ही अधिक वाचन करायचं आहे. धन्यवाद.